सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम। बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने जी वर्षावास ऑनलाईन व्याख्यानमाला आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे, या व्याख्यानाच्या 17व्या व्याख्यानासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत वंदनीय भिक्खू विनय बोधी प्रिय स्थवीर नांदेड। धम्मचक्र प्रवर्तन सूत्र व स्मृती प्रस्थान या विषयावर वंदनीय भंते आपणास क्रमशः स्वरूपात मार्गदर्शन करीत आहेत। आज बुद्धविहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन वंदनीय भिक्खू विनय बोधी हे आपल्यासोबत उपस्थित राहिलेत। भंते आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित राहिले। मी बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने तसंच या ठिकाणी या व्याख्यानासाठी जे उपासक उपासिका बंधू भगिनी उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांच्या वतीने दोन्ही हात जोडून त्रिवार पंचांग प्रणाम करून वंदनीय भंतेंचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। बुद्धविहार समन्वय समितीचे संस्थापक मुख्य संयोजक आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे आजच्या या व्याख्यानासाठी जे उपासक उपासिका बंधू भगिनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं देखील अगदी मनापासून मला इकडचा आवाज तुला येत आहे? भाऊ एक मिनिट, माझ्याकडे काहीतरी नेटचा इश्यू झाला। एक सेकंड प्लीज होल्ड ऑन। सर तुमच्याकडेच काहीतरी प्रॉब्लेम आहे? हा, माझ्याकडे थोडा नेटचा इश्यू झाला। ऍक्च्युअली मी बाहेर आहे, ड्राईव्ह करत आहे। हा ओके ठीक आहे, आता रिझ्यूम झालं कनेक्शन। ओके ठीक आहे, सॉरी। आजच्या या व्याख्यानासाठी वंदनीय भिक्खू विनय बोधी यांचं सन्मानपूर्वक या ठिकाणी स्वागत करून त्यांना आजच्या देशनेसाठी याचना करावी यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे विनंती करतो। भाऊ, समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींच्या वतीने वंदनीय भिक्खू विनय बोधी यांना आपण याचना करावी की त्यांनी आपल्याला धम्मदेशना द्यावी। आदरणीय अशोक भाऊ। माझा आवाज येतो? येत आहे भाऊ? हो भाऊ, आवाज येतो। सर्वांना जय भीम। महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सद्गुरू कबीर महाराज गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनम्र त्रिवार पंचांग प्रणाम करतो। पृथ्वीच्या पाठीवर जे बुद्धपुत्र भगवान बुद्धाच्या धम्माचा उपदेश करण्याकरिता भ्रमण करीत आहेत आणि स्वतःला अरहंत होण्यासाठी श्रम करीत आहेत, त्या सर्व श्रमणांना, बुद्धपुत्रांना, बौद्ध भिक्खूंना मी पहिल्यांदा क्षमा याचना करेल। म्हणते आमचेकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी। या याचनेनंतर मी सर्व भिक्खू संघाला पंचांग प्रणाम करतो। आज ज्यांची देसना ऐकण्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत आहे ते पूजनीय भिक्खू विनय बोधी प्रिय यांना आपल्या सर्वांच्या वतीनं पंचांग प्रणाम करतो। या देसनेसाठी जे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ उपासक श्रोते म्हणून उपस्थित आहेत त्यांना वंदन करतो। माझ्या बरोबरीचे आणि माझ्यापेक्षा लहान असतील त्यांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो। या व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र प्राध्यापक उमेश पठारे आणि बंधू भगिनींनो,
भंतेंची देसना आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण त्यांना शिलेची याचना करू. त्यासाठी आपण जिथे असाल तिथे जसे असाल तसे हात जोडावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकास अहं भन्तेति शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते ति शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देथ मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते ति शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देथ मे भन्ते. आवाज नाही मला म्हणते. हाँ सही. यमहं वदामि तं वदेथ. आम भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 तो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि.
तत्यम्पि बुद्धं शरणं गच्छामि यम्पि धम्मं शरणं गच्छामि तत्यम्पि धम्मं शरणं गच्छामि सत्यम्पि संघं शरणं गच्छामि तत्यम्पि संघं शरणं गच्छामि शरणगमनं सम्पूर्णम् आमवन्ते पाणातिपाता वैरमणि शिक्षापदं समादियामि अनातिपाता वीरमणि शिक्षापदं समादियामि अदिन्नादाना वैरमणि शिक्षापदं समादियामि अदिन्नादाना वीरमणि शिक्षापदं समादियामि आमेषुमिच्छाचारा वैरमणि शिक्षापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिक्षापदं समादियामि मूसावादा वैरमणि शिक्षापदं समादियामि मूसावादा वीरमणि शिक्षापदं समादियामि सुरामेरयमद्यपमादट्ठाना वैरमणि शिक्षापदं समादियामि सुरामेरयमद्यपमादट्ठाना वीरमणि शिक्षापदं समादियामि साधु 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 तिसरणेन सद्दिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेतव्यम् आमवन्ते साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। पूजनीय भिक्खू विनय बोधी प्रिय यांनी मागच्या सोमवारी आर्य अष्टांगिक मार्गातले 2 जे मार्ग आहेत सम्यक दृष्टी सांगितलं होतं आणि पहिले 2 मार्ग सांगितले होते। आज तीच कडी पूर्णत्वास नेण्याकरिता ते उपस्थित आहेत। मी आपल्या सर्वांच्या वतीनं भंतेंना दोन्ही हात जोडून याचना करेल, भंते आपण आमच्यावरती अनुकंपा करावी आणि आर्य अष्टांगिक मार्ग जो धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा एक भाग आहे त्यावरती देशना देऊन आम्हाला उपकृत करावं। पूजनीय भिक्खू विनय बोधीप्रिय, नांदेड।
सर्व प्रकारच्या आश्रमातून विमुक्त असणारे, सर्व प्रकारच्या उत्तम गुणांची खाण असणारे, सर्व प्रकारच्या महान बलांनी युक्त असे महान वीर, करुणेचा महासागर भगवान सम्यक संबुद्ध, शील समाधी प्रज्ञा या महान सिद्धांतावर अधिष्ठित असणारा भगवान सम्यक संबुद्धांचा सत्संग, भगवान सम्यक संबुद्धांच्या सत्संगाचे स्वयं अनुसरण करून सर्व लोकात तथागतांचा संदेश पोहोचविणारा आदि श्रावक संघ या 3 महान रत्नांना श्रद्धापूर्वक विनम्र अभिवादन. ज्यांच्या असीम अनुकंपेमुळे आपणाला बुद्ध धम्म आणि संघ हा त्रिरत्नांचा पवित्र संस्कार लाभला, ज्यांच्या अथक परिश्रमातून घडून आलेल्या महान अशा धम्मक्रांतीमुळे आपण थाटामाटात आपले जीवन जगत आहोत. त्या बौद्धिकत्व गुणोपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवेपर्यंत समर्पित राहतो. तुम्हा सर्व उपस्थितांच्या प्रती, विश्वातील तमाम मानव मात्रांच्या प्रती, सृष्टीतील सर्व प्रकारच्या संपूर्ण सत्वरूपांच्या प्रती अनंत अपार मंगल मैत्रीसह असंख्य असंख्य मंगल. वर्षावासाच्या या कालावधीमध्ये जे महत्वपूर्ण आहे, अर्थात तथागतांच्या धम्मचक्र प्रवर्तनाने वर्षावासाची सुरुवात होते आणि संपूर्ण हा वर्षावास कालावधी तथागतांच्या या सत्संगाच्या सत्य मार्गाचे अनुसरण करीत करीत आपल्याला हा कालावधी घालविण्याची संधी मिळते. त्या अनुषंगाने धम्मचक्र प्रवर्तन हे अत्यंत महत्वपूर्ण मानले गेलेले आहे आणि ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. ज्ञानांत पणमे दर्शनम उदपादी अपुप्पामी चित्तोन्मुक्ती अयमंती मा जाती नक्ती दानी पुनः प्रवृत्ती. बुद्धत्वाचे ज्ञानदर्शन झाल्यानंतर अनेक बाजूंनी जे सत्य आहे त्या संपूर्ण सत्यास जाणल्यानंतर हे चित्त पूर्णपणे संस्कारातून विमुक्त झालेला आहे असा विश्वास झाल्यानंतर बोधिसत्वांनी त्यावेळेला ग्राह्य धरले की हे बुद्धत्वाचे ज्ञान आहे, हे बुद्धत्वाच्या ज्ञानाचे दर्शन आहे. हा संपूर्ण मार्ग पूर्वी अनेकदा आपण ऐकत आहोत. शील, समाधी आणि प्रज्ञा या सिद्धांतावर अधिष्ठित आहे. एका अन्य मताच्या परिव्राजकाने भगवंतांना प्रश्न केला, अंतो जटा बही जटा जटाय जटिता प्रजा संतं गौतम पृच्छामि को इमं विचटये जटा. त्याचा अर्थ असा आहे की आंतरिक आणि बाह्य धर्मामध्ये सर्वत्र जंजाळ पसरलेले आहेत,
जटा उत्पन्न झालेल्या आहेत, जाळे निर्माण झालेले आहेत. असा कोण पुरुष आहे, असा कोण मनुष्य आहे जो या आंतरिक आणि बाह्य स्वरूपी असलेल्या जंजाळाला दूर करू शकतो, या जटा तो नष्ट करू शकतो. भगवंतांनी त्याला उत्तर दिले, शिले प्रसिद्धाय नरो सपैन्यम चित्तम पैन्यांच भावे अतापि निपकोच भिक्षु तो इमं विजते जतन. भगवंतांनी त्याला उत्तर दिले, शील मार्गावर प्रतिष्ठित हो. जो आपले चित्त भावना मार्गात रममाण ठेवतो तर त्याला प्रज्ञेचे दर्शन होते. आता कोणीही साधक, साधक याचा अर्थ मार्गस्वामी असलेला, मार्गक्रमण करणारा, आता कोणीही साधक आंतरिक आणि बाह्य सर्व प्रकारच्या जंजाळाला दूर करू शकतो, सर्व प्रकारच्या जटा नष्ट करू शकतो, सर्व प्रकारचे जाळे तो. बनते, सॉरी टू डिस्टर्ब यू. बनते, आवाजाच्या बाबतीत खूपच कंप्लेंट्स येत आहेत. आवाज क्लिअर येत नाही आणि जो येतो आहे तो खूप इको होतो आहे. आता येतंय का बरोबर? आतापर्यंत चॅटबॉक्स मध्ये जवळजवळ मला वाटतं 7, 8, 10 लोकांनी सांगितलंय की आवाजाचा खूपच इश्यू आहे. आता येत आहे का? आता बघा, आता इको होत आहे का? नाही, आता ओके आहे. थोडा 1 मिनिट थोडं आणखीन बोलता म्हणते प्लीज, थोडं म्हणजे कळेल. परत एकदा मला सांगा. हो हो. आता नाही होत आहे ना? नाही. हा, पुन्हा तसं वाटलं आवाजात काही डिस्टर्बन्स आला किंवा इको झाला तर मी लगेच सांगतो. सॉरी टू डिस्टर्ब यू. भगवंतांनी असे म्हटले की जो कोणी मनुष्य शील मार्गावर प्रतिष्ठित असेल, भावना मार्गामध्ये रममाण झालेला असेल, असा मनुष्य हा प्रज्ञेला प्राप्त होतो. आणि असा कोणीही मनुष्य आंतरिक आणि बाह्य या दोन्ही प्रकारच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो, या जटा तो तोडून टाकू शकतो. ह्यामध्ये आपल्याला क्रमवारी दिसते, शील, समाधी आणि प्रज्ञा. याकरिता मी आपल्याला हे उदाहरण सांगितले. शील जोपर्यंत प्रतिष्ठित होत नाही तोपर्यंत कोणीही मनुष्य भावना मार्गात रममाण होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत भावना मार्गात कोणीही रममाण होऊ शकत नाही तोपर्यंत त्याला श्रेष्ठ ज्ञान असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. प्रज्ञा हा तो मार्ग आहे, तो कुणाला अवलंब करता येत नाही. धम्मचक्र प्रवर्तनामध्ये भगवंतांनी दुःखाची व्याख्या केली आपण पाहिले, दुःख समुदायाची व्याख्या केली आपण पाहिले. दुःखाचा निरोध होतो हे देखील ठामपणे भगवंतांनी सांगितले. आणि मग तो निरोध आहे, दुःखाचे निवारण आहे, तर तो मार्ग आहे. आणि तो मार्ग म्हणजे हा मध्यम मार्ग आहे. आणि मध्यम मार्ग म्हणजे दुसरे काही नसून तो आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हा आर्य अष्टांगिक मार्ग आता सेपरेट नाही. जो या तथागतांच्या प्रथम उपदेशामध्ये बुद्धत्वाचे ज्ञान वर्णन करणार आहे. आणि यातून हा मार्ग अनुभव करण्याने, अनुसरण करण्याने
विशुद्धीचे ज्ञान दर्शन आहे ते कोणीही मनुष्य अनुभव करू शकतो. पूर्वी देखील आपण ऐकले की भगवंतांनी बुद्धत्व म्हणजे काय, हे बुद्धत्वाचे ज्ञान आहे म्हणजे काय हे सांगत असताना पंचवर्गीय भिक्खूंना हे वर्णन करून सांगितले. त्यामध्ये अंतिम सत्य आणि संपूर्ण जे सत्य आहे त्याचा सार म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. प्रज्ञा म्हणजे काय आपण त्यामध्ये पाहिले. अष्टांगिक मार्गाच्या क्रमवारीमध्ये सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्पाचा अर्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. त्या पुढील असणारे जे 3 अंग सम्यक वाचा, सम्यक कर्मान आणि सम्यक आचरण, शील या सिद्धांताला परिपूर्ण करण्यासाठी हे 3 अंग अवलंब करावे लागतील, विकसित करावे लागतील. योग्य मार्गाने योग्य स्वरूपात ते अंगीकारावे. शील हे अतिशय विस्तृत आहे. शील हे जे क्षेत्र आहे ते अत्यंत विशाल आहे. भगवंतांनी तर त्याला महासमुद्राची उपमा दिलेली आहे. जेवढे विशाल क्षेत्र महासमुद्राचे आहे तेवढे विस्तारित आणि विशाल क्षेत्र शील या मार्गाचे आहे, शील या सिद्धांताचे आहे. पुन्हा भगवंतांनी म्हटलेलं आहे की योग्य रीतीने सुखपूर्वक बिना अडथळ्याचे जीवन जगण्यासाठी मनुष्याला शरीरातील सर्व अवयवांची अनिवार्यता आहे किंवा ते आवश्यक आहे. डोळे नसणारा, हात पाय नसणारा, डोळे असून हात नसणारा, डोळे आणि हात असून पाय नसणारा, पाय असून हात आणि डोळे नसणारा आणि हात असून पाय आणि डोळे नसणारा, किंवा शरीरातील जे अवयव आहेत, कान नसणारा, हाताची बोटे नसणारा, नाक नसणारा, ओठ नसणारा, असा जर एखादा मनुष्य कुणाला आढळेल आणि अशा मनुष्याला जर विचारलं की बाबा तू सुखी आहेस का, तर तो नाही म्हणेल. आणि त्याला पुन्हा विचारले की तू सुखी का नाही, तर तो सांगेल की मला एक डोळा नाही किंवा दोन्ही डोळे नाही आणि म्हणून माझे जगणे अडचणीचे आहे. दुसरा सांगेल मला एक हात नाही किंवा 2 हात नाही, डोळे असून काय उपयोग, माझे जगणे अडचणीचे आहे. तिसरा सांगेल पाय नाही, डोळे असून आणि हात असून काय उपयोग, माझे जगणे अडचणीचे आहे. कोणी सांगेल मला कान नाही, डोळे असून हात पाय असून माझे जगणे अडचणीचे आहे. कोणी सांगेल मला नाक नाही, डोळे हात पाय असून माझे जगणे अडचणीचे आहे. कोणी सांगेल हात शाबूत असून हाताचे बोट नाही, माझे जगणे अडचणीचे आहे. ह्या ज्या जगण्यात उद्भवणाऱ्या संपूर्ण अडचणी शरीरातले हे प्रमुख अवयव अपंग असल्यामुळे मनुष्याला सोसाव्या लागतात. भगवंतांनी म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे हे अवयव नसल्या कारणाने मनुष्याला प्रचंड दुःख सोसावे लागते, प्रचंड अडथळे त्याला सोसावे लागतात, अगदी त्याप्रमाणे शील मार्गाचे अधिष्ठान नसेल तर त्या मनुष्याचे जगणे हे संपूर्ण अडथळ्याचे आहे. तो कधीही सुखाने जगू शकत नाही जर त्याच्या जगण्याला शील या मार्गाचा किंवा शीलाचा सदाचरणाचा आधार नाही. हे शील 3 प्रकारचे आहे.
शीलाचा विस्तार यावरून आपल्याला लक्षात येईल. कितीही संपत्ती असेल, कितीही सौंदर्य असेल, कितीही उच्च शिक्षण असेल, कितीही उच्च पद असेल, कितीही मोठ्या नगरात शहरात राहणारा असेल, परंतु अशा असणाऱ्या मनुष्याला सदाचरण अनुसरण करणे अशक्य असेल किंवा तो सदाचरणाचं अनुसरण करणारा नसेल तर मग मात्र त्याच्या या संपूर्ण गोष्टी गौण आहेत, क्षुल्लक आहेत. सुखाचा खरा आधार शील आणि सदाचरण. भगवंतांनी असेही म्हटले की प्रत्येक माता जे अपत्याला जन्म देते त्या प्रत्येक मातेला एक अपेक्षा आहे. माझ्या उतार वयात ह्या माझ्या अपत्याकडून माझे रक्षण होईल, माझं भरण पोषण होईल आणि माझे हे अपत्य जिवंत राहिले पाहिजे जोपर्यंत मी जिवंत आहे. आणि मग ती माता आपल्या अपत्याचे रक्षण करण्याकरिता स्वतःचा जीव जोखमीत घालण्यास केव्हाही तयार असते. प्रसंग आला तर बलिदान देण्यासही तयार असते. म्हणजे प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मातेला तिने जन्माला घातलेले अपत्य अशा स्वरूपात जर महत्वपूर्ण वाटते तर भगवंतांनी म्हटले की त्याहीपेक्षा अधिक महत्वपूर्ण इथे असणाऱ्या प्रत्येक मनुष्याला शील आणि सदाचरणाचा अवलंब करणे आहे. हे शील आचरण 3 स्वरूपात आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक. सदाचरणाचा आधार मनुष्याचे मन आहे. आचरण हे 2च प्रकारचे आहे, एक सदाचरण किंवा एक दुराचरण. शीलवान असणे किंवा दुःशील असणे या दोन्ही प्रकारच्या आचरणाचे म्हणजे कायिक असो अथवा वाचिक असो, शारीरिक असो अथवा वाचिक असो, या दोन्ही प्रकारच्या आचरणाची जी उत्पत्ती होते ती मनोभूमीत होत असते, विचारवृत्ती बीजाच्या द्वारे. शरीराने सदाचरण घडत असेल तर मन त्याला प्रेरणा देत असते. मनात आधी त्याचा विचार उत्पन्न होतो, मनाला त्याचे मूल्य पटलेले असते आणि तेव्हा शारीरिक कर्मामध्ये सदाचरण अवलंब केला जातो. शारीरिक कर्मामध्ये जर दुराचरण असेल तर त्याची ही उत्पत्ती मनोभूमीतच होते, मनातच त्याचे बीज उत्पन्न होते आणि मनुष्य हा दुराचरणाकडे वळतो. त्याप्रमाणे शारीरिक कर्म, त्याप्रमाणे वाणीचे कर्म हे सुद्धा 2 प्रकारचेच आहे, कुशल आणि अकुशल, योग्य आणि अयोग्य. आणि त्याची उत्पत्ती सुद्धा सर्वप्रथम मनातच होते. मन ही एक भूमी आहे, विचार त्यामध्ये असणारे बीज आहे. जेव्हा ओठावर वचन येते तेव्हा मन त्याला प्रेरित करते. मग ते वचन सम्यक असेल किंवा मिथ्या असेल, योग्य असेल अथवा अयोग्य असेल, मन या सर्वांचे कारण आहे. या 3 क्षेत्रांमध्ये, कायिक, वाचिक आणि मानसिक क्षेत्रांमध्ये सर्वप्रथम मन हे सदाचरणाचे आधार आहे असे मनुष्याने ग्राह्य धरले पाहिजे.
हे मन निर्मळ कसे राहील, हे मन स्वच्छ कसे राहील, या मनात उत्पन्न होणारा प्रत्येक विचार हा योग्य कसा राहील, आणि त्यासाठी मनुष्याने भयभीत असले पाहिजे. जर मनात उत्पन्न झालेला विचार अकुशल असेल तर शरीराद्वारे अथवा वाणीद्वारे अकुशल कर्म घडते. जर मनात उत्पन्न झालेला विचार अकुशल असेल तर शरीराद्वारे अकुशल घडतील किंवा कुशल घडतील. वाणीचे आणि शरीराचे दोष यावरून असे स्पष्ट होते की शरीराचे आणि वाणीचे दोष हे मनामध्ये उत्पन्न होत असतात. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आचरी हे तीनही मार्ग जर एखाद्या मनुष्याला सम्यक मार्गाने अवलंब करावायचे असतील तर त्याचा प्रमुख आधार मन आहे. जसे वाचा, सम्यक वाचा, सम्यक म्हणजे अर्थपूर्ण आणि यथोचित योग्यतापूर्ण असलेली वाचा म्हणजे सम्यक वाचा. त्याच्या उपरोक्त मिथ्या वचन, सम्यक वचन, मिथ्या वचन. नियमितपणे या विश्वातल्या प्रत्येक मनुष्याने दररोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा सुशील मार्ग ग्रहण केला पाहिजे. माझ्यामध्ये मृषावाद उत्पन्न होणार नाही. अर्थात दररोज नियमितपणे माझ्या जगण्यात माझ्या वाणीचा दोष कधीही उत्पन्न होणार नाही. सम्यक वचनामध्ये, सम्यक वाचेमध्ये सत्यवचन बोलणे, कुणाचीही निंदा नालस्ती न करणे, टिंगलटवाळी न करणे, चहाडी न करणे, कुणाबद्दलही बदनामीकारक न बोलणे, कारण नसताना एखाद्या परिषदेत अर्थ नसलेल्या गोष्टी बोलणे किंवा दुसऱ्यांना वाईट वाटणारे दुःख होईल अशा अपशब्दाने शिवराळ भाषेत बोलणे न बोलणे. हा वाणीचा आधार सम्यक आहे. हे वाणीचे कर्म सम्यक आहे. ते मिथ्या वचन आहे. असत्य बोलणे मिथ्या वचन आहे. निंदा नालस्ती करणे, चहाडी चुगली लावणे, टिंगलटवाळी करणे, कुणाबद्दल बदनामीकारक बोलणे, दुसऱ्यांना वाईट वाटणारे दुःख होईल अशा अपशब्दात बोलणे आणि एखाद्या परिषदेत कारण नसताना अर्थहीन असलेल्या गोष्टी बोलणे ही मिथ्या भाषा आहे. वाणीच्या बाबतीत ही मनुष्याची चुकीची धारणा आहे. कोणीही मनुष्य अगदी बालवयात असेल, मध्यम वयात असेल, तारुण्यात असेल, प्रथम काळात असेल, कोणीही मनुष्य असे जाणतो की या मिथ्या वचनातील कोणताही दोष आपल्या हातून घडला तर त्याचे विपाक भोगावे लागतील, त्याची शिक्षा भोगावी लागते. मग जर या विश्वातला प्रत्येक मनुष्य हे जाणतो की मिथ्या वचनाच्या परिणामाने मला त्याचे विपाक भोगावे लागतील, तरी सुद्धा कोणी कोणी वचनामध्ये मिथ्या धारणा का करतात?
सदैव निंदानालस्ती का करतात, सदैव अदत्य का बोलतात, सदैव कुणाची चहाडी चुकली टिंगलटवाळी का लावतात, सदैव कुणाबद्दल बदनामीकारक का बोलतात, सदैव शिवराळ भाषेत का बोलतात, सदैव कोणत्याही परिषदेत गेले तर कारण नसताना अर्थही नसलेल्या गोष्टी का बोलतात, तर हा त्यांच्या चित्तावर उत्पन्न झालेला संस्कार आहे. संस्काराच्या परिणामाने त्या मनुष्यामध्ये सवय घडते. हा संस्कार अर्थात हा जो विचार आहे, असत्य बोलण्याचा, निंदानालस्ती करण्याचा, चहाडी चुगली लावण्याचा, कुणाची टिंगलटवाळी करण्याचा, बदनामीकारक बोलण्याचा, शिवराळ भाषेत बोलण्याचा, कारण नसताना कोणत्याही परिषदेत अर्थहीन गोष्टी बोलण्याचा हा जो संस्कार आहे, हा मनावर प्रभावित झालेला संस्कार, त्याचे विपाक भोगत असूनही तो मनुष्य पुन्हा पुन्हा प्रेरित होतो तेच करतो. अनेकदा त्याच्या पनिशमेंट भोगाव्या लागतात, अनेकदा या कारणाने त्या मनुष्याची बदनामी होते, अनेकदा या कारणाने तो मनुष्य बहिष्कृत केला जातो आणि नाना प्रकारचे नुकसान होत असताना सुद्धा मग मनुष्याला हे जाणता आले, मनुष्य हे जाणतो सुद्धा की वाणीच्या 10 मिनिटांनी ऑफ होते. वाणीच्या कोणत्याही दोषाने मनुष्य हा विपाक भोगत असताना सुद्धा त्याचे परिणाम का भोगतो, तर त्याचा संस्कार. तुम्हाला किती वेळा सांगत आहे की तुमचे मोबाईल बंद ठेवा, मग आवाज कसा रिफ्लेक्ट होते. झाला की ते मला सांगते. हे जे मिथ्या वचन आहे हे मनुष्याला अपघातात टाकणारे आहे. वाणीमध्ये दोष नसेल तर अशा मनुष्याचा सर्वत्र सत्कार. वाणीमध्ये दोष नसेल, ज्याची वाचा सम्यक असेल तर अशा मनुष्याचा सर्वत्र गौरव. सदाचरणाचे हे एक प्रमुख अंग आहे आणि सदाचरणाचा हा आरंभ आहे. जसे पूर्वी म्हटल्याप्रमाणे शील हा मार्ग सर्वप्रथम आहे, सर्वात प्रथम आहे. शील या मार्गामध्ये सम्यक वाचा ही सर्वात प्रथम आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा या क्रमवारीत दुःखातून मुक्त करणारा जो मार्ग म्हणून भगवंतांनी वर्णन केले. मिथ्या वचनाने दुःखच भोगावे लागतात. सम्यक वचन हा दुःखाला दूर करण्याचा मार्ग आहे. उत्पन्न असलेल्या दुःखाला दूर करण्याचा मार्ग आहे. उत्पन्न नसलेल्या दुःखाला उत्पन्न न होऊ देणारा मार्ग आहे. उत्पन्न नसलेल्या योग्यतेला उत्पन्न करणारा आहे आणि उत्पन्न असलेल्या योग्यतेला विकसित करणारा हा मार्ग आहे आणि म्हणून तो सम्यक मार्ग आहे. वाचेच्या वाढीच्या बाबतीत शील या सिद्धांतामध्ये या अर्थाने सम्यक वाचा हे प्रथम अंग आहे. जो संस्कार आहे तो दूर कसा करता येईल. आपण असे म्हणालो, भगवंतांनीही असे म्हटले की हा जो संस्कार आहे, ही जी मिथ्या धारणा झालेली असते त्याचे पुन्हा पुन्हा दुष्परिणाम भोगत असतो, विभाग भोगत असतो आणि तरी सुद्धा
पुन्हा पुन्हा तेच कर्म करतो, तर हा संस्कार दूर कसा केला जाईल? हे जे माझे शरीर आहे असे जर प्रत्येक माणसाने पाहिले की हे जे माझे शरीर आहे, या शरीरामध्ये सुख उत्पन्न झाले, सुखाचा अनुभव झाला, तर ते सुख, तो सुखाचा अनुभव माझाच आहे. माझ्या या शरीरामध्ये जर दुःख उत्पन्न झाले तर त्या दुःखाचा परिणाम देखील माझ्या याच शरीराला भोगावा लागेल. माझ्यासाठी उत्पन्न झालेले हे दुःख अन्य कुणीही उत्पन्न केलेले नसून ते माझ्या शारीरिक अथवा वाचिक कर्मामुळे उत्पन्न झालेले आहे. हे माझे कर्म आणि हे माझ्या कर्माचे विपाक, हे माझे कर्म आणि हे माझ्या कर्माचे जे परिणाम, जे योग्य परिणाम आहे, याचा अधिकारी मात्र मीच आहे. वाणीच्या बाबतीत असो, कर्मांताच्या बाबतीत असो, आजीविकेच्या बाबतीत असो, भगवंतांनी म्हटलेलं आहे की असे कर्म माणसाने करू नये ज्याचा पश्चाताप करावा लागेल, असेच कर्म माणसाने करावे ज्याचा माणसाला पश्चाताप करावा लागणार नाही. आणि हे मनुष्य म्हणून जो या विश्वामध्ये वावरतो त्या मनुष्याकरिता अत्यंत सोपे आहे, हे अत्यंत सहज आहे. अधिकांश मनुष्य त्यांच्यामध्ये हे अशा प्रकारचे जे कुसंस्कार आहेत, अर्थहीन असलेले जे संस्कार आहेत, जे अर्थहीन असणारे विचार आहेत, ते काय वाढवितात, ते कसे वाढतात, ते का वाढवितात? क्षणिक सुखाचा लोभ त्यांच्यामध्ये असल्यामुळे आणि क्षणिक सुखाची धारणा त्यांच्यामध्ये असल्यामुळे अधिकांश लोक स्वतःचे दुःख स्वतः वाढवित असतात. चतुरार्य सत्याच्या बाबतीमध्ये एका दृष्टांताने आपल्याला कळेल. एक राजाचा एक दरबार. राजाकडे सैनिक आहेत, नौकर आहेत. त्यापैकी एक अतिशय प्रामाणिक असलेला एक नौकर, राजाचा त्यावर प्रचंड विश्वास आहे. एके दिवशी राजाने दरबारात त्या नोकराला बोलावले आणि राजाने असे म्हटले की हे बघ, हे जे 4 महाभयंकर विषारी साप आहेत, 4 पेटारे त्या सेवकाच्या समोर राजाने ठेवले आणि असे म्हटले की हे 4 महाभयंकर विषारी साप या पेटाऱ्यात आहेत आणि तुला याची सुरक्षा करावायची आहे, हे सुरक्षित ठेवायचे आहे. हा प्रामाणिक आहे. राजाला त्याची प्रामाणिकता अधिक पाहावायची होती. हा सैनिक महाभयंकर विषारी असलेले साप पाहून घाबरला. ते पेटारे त्याने बाजूला केले आणि ते तो पळून गेला. राजा अतिशय योग्य व्यवहार करणारा होता आणि राजाने 5 सैनिकांना बोलावलं आणि त्या 5ही सैनिकांना आदेश दिला की जा त्याचा पाठलाग करा, परंतु मैत्रीपूर्वक त्याला धरून आणा. त्याला जो काही दंड दिला जाईल त्यामध्ये सुद्धा योग्यताच असेल आणि तुम्ही सुद्धा कोणताही गैरव्यवहार न करता मैत्रीपूर्वक त्याला तुम्ही धरून आणा. हा नौकर, हा सेवक पळत होता. सैनिक 5ही सैनिक त्याचा पाठलाग करीत होते. पळता पळता हा नौकर पळाला आणि पळत असताना काही दिवसानंतर अनेक दिवस हे 5ही सैनिक त्याचा पाठलाग करत आहे. अनेक दिवस तो पळाला आणि एक दिवस त्याला त्याच्या समोर एक पडीक असलेली, न वापरलेली, जिचा वापर नाही अशी एक विहीर त्याला दिसली. त्या नौकराला, त्या सेवकाला असं वाटलं की चला आपण या विहिरीमध्ये लपून बसू, सैनिकांना दिसणार नाही आणि सैनिक पुढे निघून जातील.
त्या विहिरीचा वापर नसल्यामुळे त्या विहिरीत झाडे झुडपे उगवलेली होती. हा सेवक त्या विहिरीत उतरला आणि एका झाडाच्या फांदीला तो लटकला. त्याचे दोन्ही हात वर होते आणि फांदीला पकडून तो स्वतःचा प्राण वाचविण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या मनात मिथ्या धारणा झाली की इथे आपल्याला लपता येईल. पण त्या विहिरीचा वापर नसल्या कारणाने, त्या विहिरीमध्ये झाडे झुडपे अनेक असल्या कारणाने त्या विहिरीच्या तळाशी फार थोडेसे पाणी होते आणि त्या थोड्याशा पाण्यात महाभयंकर विषारी असे साप होते. या सेवकाने ते पाहिले की हे महाभयंकर विषारी साप या विहिरीच्या तळाशी आहे. काही वेळपर्यंत तो सेवक, काही दिवसपर्यंत त्या फांदीला लटकून राहिला आणि एक दिवस असे घडले की त्या सेवकाच्या ज्या फांदीला तो लटकलेला होता त्याच्या वरच्या फांदीला एक मधमाशाची पोळी होती आणि काही वेळाच्या काही अंतरानंतर त्या मधमाशाच्या पोळीतून मधाचा एक एक थेंब खाली येत होता आणि सेवकाने फांदीला पकडत पकडत तो थेंब आपल्या तोंडात पडेल अशा प्रकारचा अँगल पकडला आणि तो त्या मधाच्या एका थेंबासाठी तसाच त्या फांदीला लटकून राहिला. बरेच दिवस गेले, काही रात्री गेल्या, काही दिवस गेले. शेवटी जे उंदीर आहे विहिरीमध्ये सुळसुळाट होता आणि त्या उंदरांनी सेवकाने जी फांदी पकडलेली होती ती फांदी कुरतडली आणि एक दिवस सेवक त्या फांदीचे विहिरीच्या तळाशी पडला आणि त्या महाभयंकर विषारी सापांच्या विळख्यात तो सापडला. त्याचा मृत्यू किती भयंकर झाला असेल. या दृष्टांतामध्ये आपण प्रत्येक जण या दृष्टांतामध्ये राजा आहोत आणि सेवक आहोत. सैनिकही आपल्या या शरीरामध्ये आहेत. भगवंतांनी सांगितलेल्या या चतुरार्य सत्याच्या सिद्धांतामध्ये आपलं स्वतःच जे शरीर आहे यामध्ये राजा आहे. राजा म्हणजे आदेश देणारा आणि या शरीरामध्ये जो राजा आहे तो राजा म्हणजे मन. हे शरीर अस्तित्वात आहे, जिवंत आहे. हे 4 महाभूताच्या आधारे अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी या 4 महाभूताच्या आधारे हे शरीर जिवंत आहे. प्रत्येक माणसाला या 4ही महाभूताला जपले पाहिजे. माझा श्वास बंद होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. माझ्या शरीरातील रक्त आटणार नाही किंवा द्रवरूपी जे माझ्या शरीरामध्ये घटक आहेत ते आटणार नाही याची मनुष्याला दक्षता घेतली पाहिजे. या शरीरामध्ये ऊर्जा आहे ती ऊर्जा घटणार नाही याची मनुष्याला दखल घेतली पाहिजे. आणि त्या ऊर्जेला चालना देणारा जो पृथ्वी धातू आहे तो देखील पूर्ण योग्य असला पाहिजे याची माणसाला दखल घेतली पाहिजे. ते 4 महाभयंकर विषारी साप, त्याचा अर्थ हे 4 महाभूत आपल्या जगण्याचा आधार. जे 5 सैनिक आहेत ते पंच उपादान स्कंद आहेत. जसे नाम, रूप, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. नामाप्रमाणे शब्द, गंध, रस, स्पर्श हे जे 5 उपादान आहेत, हे जे 5 स्कंद आहेत, हे मनुष्याला सतत जागवत असतात. जसं रूप हे उपादान होते डोळ्याच्या कारणाने, शब्द हे उपादान होते कानाच्या कारणाने, गंध हे उपादान होते नाकाच्या कारणाने, रस हे उपादान होते जिभेच्या कारणाने आणि स्पर्श हे उपादान होते त्वचेच्या कारणाने. हे 5 या शरीराला शाबूत ठेवणारे जणू काही सैनिक सुरक्षित ठेवत आहेत. राजा त्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेतो. डोळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी मनावर आहे, कानाच्या सुरक्षेची जबाबदारी मनावर आहे, नाकाच्या सुरक्षेची जबाबदारी मनावर आहे, जिभेच्या सुरक्षेची जबाबदारी मनावर आहे
आणि स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा मनावर आहे. जर मनाने डोळ्यावरचा ताबा सोडला, जर मनाने डोळ्याची सुरक्षा सोडली तर डोळे असुरक्षित होतील आणि मग रूपाच्या कारणाने त्याच मनाला ते डोळे दुःख देतील किंवा दुःख उत्पन्न होण्यासाठी जे आहे ते कारणीभूत ठरतील. असे या 5 उपादानातले प्रत्येक उपादान आणि या अर्थाने ते 5 सैनिक आहेत जे मनुष्याची सुरक्षा करतात. आता एखादा मनुष्य ह्या उपादानाला घाबरून पडतो की नाही, माझ्या त्याने डोळ्याची रक्षा होणार नाही, माझ्या त्याने नाकाची सुरक्षा होणार नाही, माझ्या त्याने कानाची सुरक्षा होणार नाही, माझ्याकडून जिभेची सुरक्षा होणार नाही, माझ्याकडून त्वचेची सुरक्षा होणार नाही, असा मनुष्य हा त्या कारणाने, त्या उपादानाच्या कारणाने धोक्यात पडतो. आता हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतो जिभेची सुरक्षा तो करू शकत नाही, तो अधिक मिष्टान्न खातो, त्याला शुगरचा आजार होतो. आणि हे सत्य आहे. म्हणजे भगवंतांनी वर्णन केलेलं जे सत्य आहे ते प्रत्येक माणसाच्या जीवितार्थामध्ये समान. आणि हे 4 आर्य सत्यच आहेत आपल्याला जगवणार. हे 4 श्रेष्ठ सत्य आहेत आपल्याला दृष्टी देणार. एखाद्या मनुष्याने डोळ्याला सुरक्षित ठेवले नाही तर त्या मनुष्याचा अपघात होणे निश्चित आहे. जर एखाद्या मनुष्याने आपल्या जिभेला सुरक्षित ठेवले नाही तर त्याचा अपघात होणे निश्चित आहे. आणि मग या शरीराला सुरक्षित ठेवताना जर एवढ्यातूनही एखादा मनुष्य क्षणिक सुखाला बळी पडत असेल तर त्याचा मृत्यू हा महाभयंकर होतो. चतुरार्य सत्याच्या बाबतीमध्ये हा महाभयंकर मृत्यूला गेलेला मनुष्य ज्याची दुर्गती झाली. आता चतुरार्य सत्याच्या आधाराने सद्गती कशी होते? असाच एक मनुष्य एका राजाच्या दरबारात असताना राजाने त्याला सांगितले की हे जे 8 रत्न आहेत याला तुला सुरक्षित ठेवायचं आहे. हेच तुला प्रकाश देणारे आहे. हे 8 रत्न 4 प्रकारच्या रत्नकारांनी घडविलेले आहे आणि हे तुला सुरक्षित ठेवायचं आहे. हे जे रत्न आहेत हे तुला प्रकाश देणारे आहे. राजा सैनिकाला सांगत आहे. सैनिक प्रामाणिक आहे. परंतु सैनिकाला असे वाटले की साधारण वस्तू आपण सांभाळू शकत नाही. एका नौकराला असे वाटले की साधारण वस्तू आपण सांभाळू शकत नाही. हे 8 प्रकारचे रत्न आपण कसे सांभाळायचे? आणि राजाने त्या सेवकाला सांगितल्यानंतर तो सेवक राजाचा आदेश न मानता तेथून पळ काढतो. तो पळत आहे, स्वतःला वाचवत आहे. पुन्हा राजाने 5 सैनिकांना बोलावलं आणि त्याला आदेश दिला की जा आणि त्याला मैत्रीपूर्वक इथे तुम्ही धरून आणा, पकडून आणा. अनेक दिवस झाले हा सेवक पळत आहे, त्याचा पाठलाग करत आहे जे 5 सैनिक आहेत. एक प्रसंग आला असा अनेक महिन्यानंतर, काही दिवसानंतर, की हा सेवक पळता पळता त्याच्या समोर एक प्रचंड महापुराने वाहत असलेली, लाटा उसळत असणारी नदी त्याच्या समोर आली. तो आता मागे वळू शकत नाही कारण मागे त्याच्या सैनिक आहे आणि समोर एवढे प्रचंड भय त्याच्या समोर निर्माण झालेले आहे. काही वेळेपर्यंत तो सेवक नदीच्या अलीकडच्या किनाऱ्यावर पाहत राहील की ह्या एवढ्या प्रचंड लाटा, एवढा प्रचंड महापूर या नदीच्या पलीकडे गेल्यानंतर मात्र सुखच सुख आहे. तिथे कोणी पाठलाग करणार नाही, तिथे कोणी आपल्याला शिक्षा देणार नाही. हा विचार करता करता त्याच्या जवळपास असलेल्या एका रुंद पानाच्या वेलीकडे त्याचं लक्ष गेलं. सेवकाचं लक्ष गेलं तिथे असलेल्या एका रुंद पानाच्या वेलीकडे आणि त्याच्या मनात आलं की चला या पानाचा आधार घेऊन आपण नदीच्या पुराला पार करू शकतो. त्या वेलीचे 4 रुंद रुंद पाने त्याने सोडली. त्याची त्याने एक कावड बनवली आणि त्यावर बसून हातपाय हलवत हलवत त्या महापुराला पार करून तो सेवक पलीकडच्या किनाऱ्यावर गेला. तेथे त्याला कोणी पकडणारे नव्हते, तेथे त्याला कोणी दंड देणारे नव्हते. हाही दृष्टांत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे
की जो राजा आहे, जे मन आहे, इथे प्रत्येक मनुष्याला आदेश देत आहे, प्रत्येक मनुष्याला इशारा करीत आहे की हे जे 4 आर्य सत्य आहे, हे 4 आर्य सत्य तुझ्या चारित्र्याला, तुझ्या जीवितार्थाला, जगण्याला, मनुष्यत्वाला आकार देणाऱ्या, जसे शिल्पकार आकार देतात, आणि तुझ्या मनुष्यत्वाला आकार तेव्हा मिळेल जेव्हा हे अंगिक असलेले मार्ग आहे, हे जर तू अनुसरण करशील, ह्याचे जर तू अवलंबन करशील, तर मग मात्र तुझ्या मनुष्यत्वाला प्रकाश दिसेल, तुझे मनुष्यत्व तेजस्वी बनेल, तुझे मनुष्यत्व अनेकांना आकर्षित करणारे घडेल आणि तुझ्या मनुष्यत्वाचा सर्वत्र गौरव होईल. रत्न ज्या मनुष्याकडे असतात त्या मनुष्याला श्रेष्ठ मानले जाते, किंवा तो धनवान असतो, तो श्रीमंत मानला जातो, प्रतिष्ठित मानला जातो. हे जे 8 अंगांनी युक्त असलेले हे जे 8 मार्ग आहेत, हे जे अष्टांग मार्ग आहेत, हे रत्ना समान आहेत, जे मनुष्याला प्रकाश देतात. एवढ्यावरही जर एखाद्या मनुष्याने त्याचे मूल्य जाणले नाही आणि त्याही पुढे जाऊन तर तो संकटात पडला, त्याच्या हाती लागलेले हे रत्न तर त्याने सोडले आणि त्याही पुढे जाऊन तो या रत्नांच्या या रत्नांना दूर करून, अष्टांगिक मार्गाला दूर करून जर तो आपले जीवन जगू लागला तर संकटापासून त्याचा बचाव होत नाही. संकटे त्याच्या मार्गात येणारच आहेत. या दृष्टांतातून आपल्याला असे लक्षात येईल की आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करणारा मनुष्य हा कधीही संकटात पडत नाही. आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करणारा मनुष्य तिथेच बसतो, इथेच बसतो. त्याच्याकडे लक्ष. अष्टांगिक मार्गाचे अवलंब करणारा मनुष्य हा कधीही संकटात पडत नाही. आणि जर संकटात पडला असेल तर त्या संकटातून जर एखाद्या मनुष्याला स्वतःला वाचवायचे असेल तर चतुरार्य सत्य हा त्याचा आधार आहे. चतुरार्य सत्याचा जो सार आहे, अष्टांगिक मार्ग, हा कोण्याही मनुष्याला संकटातून वाचविण्यासाठी आहे, दुःखातून बाहेर काढण्यासाठी आहे. आणि त्यामध्ये प्रमुख असलेले जे शील आहेत ते वाणीचे, मनाचे आणि शरीराचे सदाचरण आहे, ज्यामध्ये सम्यक वाचा, कर्मांत आणि आजीविका यांचा समावेश होतो. वाचेच्या बाबतीत आपण स्वतः चिंतन करू शकाल आणि आपण प्रत्येकाने त्याबद्दल चिंतन केलेच पाहिजे. जे काही मी पूर्वीपासून अनेकदा सांगत आलो आहे की जे आपण ऐकत असतो ते ऐकणे आपल्यासाठी एक प्रकारची प्रेरणा आहे. ऐकल्यानंतर जे ऐकले आहे ते मनामध्ये स्थित करून सदैव त्याचे चिंतन मनन करत करत जे काही संक्षेपात ऐकले असेल त्याला विकसित करण्याचे काम आपण आपल्या विवेकाला जागृत ठेवून प्रत्येकाने केले पाहिजे. तर भगवंतांच्या या सिद्धांताचा आपणाला अर्थ लागेल. वाणीच्या बाबतीत आपण प्रत्येकाने स्वतःच्या वचनाबद्दल या संबंधी दक्ष असावे. जर समजा एखादा असा संस्कार एखाद्या मनुष्याच्या मनावर प्रभावित झालेला आहे आणि वाणीचे दोष त्या संस्काराच्या परिणामाने सतत त्याचे होत असतात, जेव्हा तो दुःख भोगतो त्यावेळेला त्याला पश्चातापच करावा लागतो. कोणत्याही वेळेला कोणीही मनुष्य हा सावधानतेकडे वळू शकतो आणि मनुष्य हा सावधानतेकडे वळला पाहिजे तरच तो मनुष्य आहे. आणि भगवंतांनी जो काही उपदेश केला, प्रथम उपदेश करत असताना त्याचे उद्दिष्टही होते या विश्वातला कोणीही मनुष्य हा मनुष्यत्वाला ओळखणारा असला पाहिजे. त्याने स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये जे मनुष्यत्वाची श्रेष्ठता आहे ती जाणली पाहिजे आणि त्यासाठी भगवंतांनी हा उपदेश केला सतत 45 वर्षपर्यंत. हे जे दुःख आहे हे वेगवेगळ्या स्वरूपात आहे. कर्मांत आणि आजीविका. आजीविकेच्या बाबतीत भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की जो मिथ्या आजीविकेने जगतो दुःख जीवनभर त्याला भोगावे लागते.
मिथ्या आजीविकेच्या बाबतीत भगवंताने म्हटले की जो शस्त्राचा व्यापार करतो, जो मद्य आदी मनाला बेधुंद करणाऱ्या वस्तूंचा व्यापार करतो, जो विषाचा व्यापार करतो आणि जो शरीर विक्रय करतो, ही त्याची मिथ्या आजीविका आहे. जगण्यासंबंधी ही त्याची चुकीची धारणा आहे. जगण्याचा हा चुकीचा अर्थ त्याचा आहे. जर कोणी एखादा मनुष्य शस्त्राचा व्यापार करणारा असेल तर त्याने विक्री केलेल्या शस्त्रामुळे, त्याने विक्री केलेल्या शस्त्राच्या वापरामुळे अनेकांचा बळी जातो, अनेकांचा प्राण जातो. आणि त्याचे दोष मात्र शस्त्र विक्री करणाऱ्याला आधी लागतात. जो कोणी विषाचा व्यापार करतो त्याने व्यापार केलेल्या विषापासून, त्या विषाचा झालेल्या उपयोगामुळे, वापरामुळे अनेकांचा बळी जातो, अनेकांना प्राण गमावे लागतात. आणि म्हणून विषाचा व्यापार करणारा मनुष्य हा अनेकांचे बळी जाण्यासाठी कारणीभूत ठरतो. ही त्याची खोटी जीवन पद्धती आहे. विषाचा व्यापार करून, शस्त्राचा व्यापार करून कितीही प्रचंड संपत्ती मिळवली असेल, व्यापारी का करतो? त्याला संपत्ती मिळवावी. कितीही प्रचंड संपत्ती मिळवली असेल, परंतु असा मनुष्य हा कधीही सुखाने झोपू शकत नाही, सुखाने तो जागा होऊ शकत नाही. मद्य आदी मनाला बेधुंद करणाऱ्या वस्तूंचा व्यापार करणारी लोक सुद्धा मिथ्या आजीविकेने जगत असतात. थोडक्यात, माझ्या जीवन जगण्यामुळे जर इतरांचा घातपात होत असेल, माझ्या जीवनाचरणामुळे, माझ्या आचरणामुळे, माझ्या विचारामुळे, माझ्या व्यवहारामुळे जर इतरांचा घातपात होत असेल तर ती माझी मिथ्या आजीविका आहे. जगण्याच्या बाबतीत ती माझी मिथ्या धारणा आहे. मला स्वतःला त्याचा अनुभव होईल, मी तसे बोलणार नाही, परंतु इतरांना ती दृष्टीस पडेल आणि इतर त्याचे वर्णन करतील की माझ्या जगण्यामुळे जर कुणाला आनंद होत असेल, माझ्या जगण्यातील आचरणामुळे, माझ्या जगण्यातील विचारामुळे, माझ्या जगण्यातील व्यवहारामुळे जर कुणाला आनंद होत असेल तर ती माझी सम्यक आजीविका. ती माझी सम्यक आजीविका. सम्यक आजीविकेचा आधार आहे दान, शील आणि भावना. सम्यक आजीविकेचा आधार दान, शील आणि भावना आहे. आणि मग मिथ्या आजीविकेने जगणारा जर एखादा व्यापारी, मद्य आधी मनाला बेधुंद करणाऱ्या वस्तूंचा व्यापार करणारा एखादा व्यापारी जर कधी दान करत असेल तर त्याला त्यातून आनंद मिळणार, त्याला त्यातून प्रसन्नताही लाभणार आणि त्याला त्यातून सुखही लाभणार. त्या उलट मिथ्या आजीविकेने कमावलेले धन जर कोणी कुणाला दान देत असतात तर त्या स्वीकारणाऱ्याला सुद्धा त्याचा आनंद मिळत नाही, स्वीकारणाऱ्याला सुद्धा मिळालेल्या त्या दानातून सुख लाभत नाही. कारण दान देण्यासाठी त्याने मिळविलेले जे काही धन असेल, ज्या काही वस्तू असतील, ते सर्व मिथ्या आजीविकेने मिळविलेले असल्याच्या कारण. आणि मग जो मिथ्या आजीविकेने जगतो त्याच्याकडे सदाचरण किंवा शीलाचरण तर नाही, त्याचे दानही खोटे आहे, त्याचे आचरणही खोटे आहे. आणि तो जर भावना करत असतो, मिथ्या आजीविकेने जगणारा कोणीही मनुष्य त्याच्या ज्या भावना असतात, त्या भावना ज्या वस्तूंचा तो व्यापार करतो, तो व्यापार अधिक वाढविण्यासाठी तो भावना करतो. तो व्यापार वाढविण्यासाठी अधिकाधिक तो व्यापार वाढावा यासाठीच तो भावना करीत असतो. आणि म्हणून त्याच्या भावना देखील ह्या मिथ्या धारणेतून उत्पन्न झालेल्या असतात. म्हणून मिथ्या आजीविकेने जगणारा कोणीही मनुष्य दान, शील, भावना हा मार्ग अवलंब करू शकत नाही. करीत असेल तर त्याचे मात्र ती मिथ्या धारणा आहे, त्यातून त्यालाही सुख लाभणार नाही, त्यालाही शांती मिळणार नाही. तो ज्यांच्याकरिता ते करत असेल त्यांनाही सुख लाभणार नाही, त्यांनाही शांती आणि समाधान लाभत नाही.
ही मिथ्या आजीविका सदैव मनुष्याचा अपमान करणारी आहे. ही मिथ्या आजीविका सदैव मनुष्याची विडंबना करणारी आहे. ही मिथ्या आजीविका मनुष्याला सदैव दुर्गतीकडे अधोगतीकडे नेणारी आहे. सम्यक आजीविका पूर्वी म्हटल्याप्रमाणे अर्थपूर्ण जीवन जगणे ज्या मनुष्याचे असते त्या अर्थपूर्ण जीवन जगणाऱ्या मनुष्याकडे अशी काही प्रचंड संपत्ती नसते. परंतु तरी सुद्धा जर तो दान करणारा असेल आणि त्याचे ते कुशल चित्त असेल तर तिथे वस्तूंचे मोजमाप किंवा वस्तूंच्या प्रकाराचा विचार होऊ शकत नाही. क्वालिटी आणि क्वांटिटी तिथे गौण आहे. त्या दान देण्यामध्ये त्याच्या ज्या भावना आहेत त्या भावना त्या वस्तूपेक्षा कितीतरी असंख्य पटीने मूल्यवान ठरतात. आपण पूर्वी ऐकले आहे जसे एक ताटक ब्राह्मणाचे उदाहरण आपण पूर्वी पाहिले. अत्यंत प्रामाणिक सदाचारी आणि शील संपन्न असलेला एक अत्यंत गरीब असलेला ब्राह्मण, त्याच्याकडे केवळ एक चादर होती. पत्नी आणि तो ब्राह्मण दोघेही एकाच चादरीचा वापर करीत असत भगवान बुद्धांचा उपदेश ऐकण्यासाठी जातात. रात्रीच्या वेळेला पुरुष आणि दिवसाच्या वेळेला स्त्री ती एकच चादर घेऊन भगवंतांचा उपदेश ऐकण्यासाठी जेतवनात जातो. एक दिवस असं झालं डबल. एकदा असं झालं की हा ब्राह्मण रात्रीच्या वेळेला भगवंतांचा उपदेश ऐकण्यासाठी जेतवनात आला. तो भावविभोर झाला. तथागतांचा उपदेश सुरू असताना रात्रीच्या पहिल्या प्रहरी त्याच्या मनात असं उत्पन्न झाले की आपण भगवंतांना काही दान केले. पण त्याच्या मनात पुन्हा उत्पन्न झाले की आपल्याजवळ दान देण्यासाठी आहे तरी काय. असून आपल्याजवळ फक्त ही एक चादर आहे आणि ही जर चादर आपण तथागतांना दान करावी तर उद्या आपली पत्नी आपली स्त्री काय पांघरून येईल भगवंतांचा उपदेश ऐकण्यासाठी. आणि त्याचा रात्रीचा पहिला प्रहर हा पूर्णपणे गोंधळात गेला. हाच गोंधळ त्याच्या मनात राहिला आणि असं करता करता रात्रीचा दुसरा प्रहर उगवला. त्याही वेळेला त्याच्या चित्तामध्ये आले की नाही आपण भगवंतांना दान केले पाहिजे. नव्याने पुन्हा त्याच्या चित्तात उत्पन्न झाले आणि पुन्हा एकदा तो गोंधळात पडला की आपण तथागतांना दान करणार तर काय करणार. एकच चादर आपल्याकडे आणि ही जर दान केली तथागतांना आपण तर उद्या आपली पत्नी काय पांघरून येणार. आणि रात्रीचा दुसरा प्रहर सुद्धा अशा गोंधळलेल्या अवस्थेत संपला. रात्रीच्या तिसऱ्या प्रहराच्या आरंभी त्याच्या मनात आले की आपण तथागतांना दान केले पाहिजे. ताडकन तो उठला. त्याच्या अंगावरची चादर होती त्याने व्यवस्थित त्याची घडी केली. भगवंतांच्या जवळ गेला आणि तथागतांच्या चरणावर त्याने ते दान म्हणून अर्पण केले. भगवंतांनी त्याचा स्वीकार केला आणि त्याचे अनुमोदन केले. त्या एक ताटक ब्राह्मणाला एवढा प्रचंड आनंद झाला की तो तिथेच मोठमोठ्याने आनंदाच्या भरात ओरडू लागला, आता मी जिंकलो, आता मी जिंकलो, आता मी जिंकलो. प्रसेनजित राजा तिथे जेतवनात तथागतांचा उपदेश ऐकण्यासाठी टावळला होता. राजाने एका सेवकाला पाठवले की जा तो कोण आहे तथागतांच्या जवळ ओरडत आहे मी जिंकलो, काय जिंकला आहे. आणि सेवकाने सर्व जाणून घेतलं आणि राजाला सांगितलं. राजाला वाटलं की हा किती दानशूर, किती पराक्रमी हा मनुष्य, किती धैर्यवान हा मनुष्य. हा संपूर्ण कौशल प्रदेशामध्ये प्रसिद्ध आहे की एक चादर असलेला ब्राह्मण आणि ती एकच चादर असून ती एकवेळ चादर दिली तरी सुद्धा तो एवढा आनंदित होता आहे. राजाने त्याला 2 चादरी बक्षीस दिल्या. एक राजा ब्राह्मणाने 2ही चादरी भगवंतांना पुन्हा दान केल्या. 2 ते 4 बक्षीस मिळाले. 4ही दान केले. 4 ते त्याने 8 बक्षीस दिले. 8 चादरी बक्षीस दिल्या. ब्राह्मणाने 8ही दान केल्या. राजाने 16 चादरी बक्षीस दिल्या. ब्राह्मणाने 16ही चादरी दान केल्या. राजाने 32 चादरी दान केल्या, बक्षीस दिल्या. त्यामध्ये 2 चादरी होत्या रत्नजडीत असलेल्या आणि नक्षीकाम केलेल्या मखमली असणारे. ब्राह्मणाने त्यातल्या 30ही चादरी भगवंताला दान केल्या. एक चादर जी रत्नजडीत मखमलीची चादर होती नक्षीकाम केलेली
भगवंतांच्या आसरावर त्याने पसरवून दिली आणि एक चादर त्याने आपल्या घरी दिली. राजाला हे कळलं. तेव्हा राजाने मग त्याला 4 हत्ती, 4 घोडे, 4 गाई, 4 बैल, 4 म्हैस, 4 नोकर, 4 नोकरानी असे 4 प्रकारचे 16 वस्तूचे दान केले. 4 गावं त्याला अधिकार पदात दिले. 4 सैनिक त्याच्याकडे दिले. 4 प्रकारचे शस्त्र त्याला दिले. राजाने असे बक्षीस दिले. हे सगळं पाहिल्यानंतर भिक्खू भगवंताकडे आले आणि म्हणाले, भगवान, या सगळ्या घटनाक्रमाचा अर्थ काय? त्यावेळेला भगवान म्हणाले, भिक्खूंनो, जर एक ताटक ब्राह्मणाने रात्रीच्या पहिल्या प्रहरी ती चादर दान केली असती तर भिक्खूंनो त्याला 16 स्वरूपामध्ये 16 प्रकारच्या वस्तू त्याला मिळाल्या असत्या. अर्थात 16 हत्ती, 16 घोडे, 16 नोकर, 16 सैनिक अशा प्रकारचे त्याला बक्षीस मिळाले असते. त्याने विलंब केला. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी जर त्याने दान केले असते तर त्याला 8 वस्तू मिळाल्या असत्या, त्या 16च्या स्वरूपामध्ये. परंतु रात्रीच्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रहरी त्याने विलंब लावल्यामुळे त्याला केवळ 4च्या स्वरूपामध्ये बक्षीस मिळाले. तेव्हा कुशल कर्म करण्याची भावना मनात उत्पन्न होते भिक्खूंनो, तेव्हा ते कर्म केले पाहिजे. हा या संपूर्ण घटनाक्रमाचा सार आहे. म्हणजे चुल्ल एक ताटक ब्राह्मणामध्ये दान, शील आणि भावना त्याच्या आजीविकेमध्ये तो कितीही निर्धन होता, तो संपूर्ण चर्चेत होता. कोशल प्रदेशामध्ये तो संपूर्ण चर्चेत होता की हा एक ताटक ब्राह्मण, ताटक म्हणजे चादर, त्याचं नाव तसंच चुल्ल होतं. हा चुल्ल नावाचा ब्राह्मण, त्याचं नावच एक ताटक पडलं. एक चादर असलेला ब्राह्मण म्हणजे एक ताटक ब्राह्मण. खरं नाव त्याचं चुल्ल असतं. पण मग तो सर्वत्र कोशल प्रदेशामध्ये प्रसिद्ध होता की याच्याकडे एकच चादर. परंतु एवढा निर्धन असणारा मनुष्य सुद्धा भगवंतांचा उपदेश ऐकतो आणि तो शीलवान तर आहेच आहे. शीलवान असण्याच्या परिणामाने त्याचे दान चित्त उत्पन्न होते आणि गोंधळलेल्या अवस्थेत का असेना, परंतु रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी तो दानही करतो. दान, शील आणि भावना हा त्याच्या समृद्धीचा आधार ठरतो. या अर्थाने सुद्धा जी आजीविका आहे, जे जीवन जगणे मनुष्याचे आहे, त्या आजीविकेला जो प्रमुख आधार आहे तो आहे दान, शील आणि भावना या 3 मार्गात. तेव्हा एखाद्या मनुष्याची सम्यक आजीविका ही परिपूर्ण होते. जो कंजूस असेल, संपत्ती असूनही कंजूस असेल, तर असा कंजूस असलेला मनुष्य असहाय असणाऱ्यांना किंवा आवश्यक तेथे दान देत नाही आणि त्याचा तो संस्कार त्याच्यासाठी घातक कसा ठरतो. कंजूस असणारा मनुष्य सामर्थ्य असून सुद्धा माता पित्यांचे सुद्धा भरण पोषण करीत नाही. कंजूस असल्यामुळे त्याची ती मिथ्या धारणा. एक दिवस तो मृत्यूला प्राप्त होतो आणि मग त्याची असलेली जी काही संपत्ती, जे काही धन त्याचे असेल ते त्याचे राहत नाही. म्हणजे जो दानशूर आहे तो सम्यक आजीविकेने जीवन जगत जगत स्वतः आनंदित होतो, इतरांना आनंद देतो. जो मिथ्या आजीविकेने जगणारा असेल, ज्याची खोटी धारणा झालेली असेल, चुकीची धारणा झालेली असेल जगण्यासंबंधी, असा मनुष्य हा स्वतःही दुःखात पडतो आणि त्याच्याकडे पाहून किंवा त्याच्या आचरणामुळे अनेकांच्यावर त्याचा प्रभाव होतो. तो दुसऱ्यावर प्रभाव टाकतो. त्याच्या विचारामुळे अनेकांचे नुकसान होते आणि त्याच्या व्यवहारामुळे अनेकांना दुःख सोसावे लागतात, संकटात पडावे लागते. भगवंतांनी म्हटले, मनुष्य मात्र मानवन, ही जी सम्यक आजीविका आहे, ही सम्यक आजीविका आपल्या कर्मांताचा आधार आहे. कर्मांतासाठी सम्यक आजीविका आधार आहे. जे सम्यक कर्मांत आहे, कर्म हे आपण यापुढे क्रमाक्रमाने जाणणार आहोत. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका या 3 अंगांनी शील हे परिपूर्ण होऊ शकते. शील परिपूर्ण होण्याचा हा प्रमुख आधार आहे आणि म्हणून विश्वातल्या कोण्याही मनुष्याने जे वचन धारण करावे ते सम्यक असावे, जे कर्मांत धारण करावे ते सुद्धा सम्यक असावे आणि जे आजीविका धारण करावी ती सुद्धा सम्यक असावी. हे सम्यक मार्ग उत्पन्न असलेल्या दुःखाला नष्ट करण्यासाठी बल देणारे आहेत.
उत्पन्न नसलेल्या दुःखाला उत्पन्न न होऊ देण्यासाठी मनुष्यामध्ये बळ उत्पन्न करणारे आहे. उत्पन्न असलेल्या सुखाला मनुष्याला वाढविण्यासाठी बळ देणारे आहेत. उत्पन्न नसलेल्या सुखाला उत्पन्न करण्यासाठी बळ देणारे आहेत. आणि हा या शील मार्गाला आधार ठरतो तो योग्य प्रयत्नांचा. आणि हे 4 प्रकारचे योग्य प्रयत्न मनुष्याला भावना मार्गामध्ये रुजविण्यासाठी उपकारक ठरलेले आहेत. पूर्वी म्हटल्याप्रमाणे हे 8ही मार्ग एकमेकांच्या मध्ये गुंतलेले आहेत. हे एकमेकांशी संबंधित आहेत, संलग्न आहेत. असा कोणताही एक मार्ग सोडून 7 मार्गाचे अवलंबन करणं किंवा 6 मार्गाचे अवलंबन करणे यातून मात्र दुःख निरोधाकडे कोणी मनुष्य जाऊ शकत नाही. तर दुःख निरोधाकडे जाणारा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. या आर्य अष्टांगिक मार्गाचे बुद्धत्व प्राप्तीच्या आधी सुद्धा बोधिसत्वांनी अवलंब केले. बोधिपाक्ष धर्मामध्ये बुद्धत्व प्राप्तीनंतर सर्वप्रथम आपला जो उपदेश भगवंतांनी दिला त्यामध्ये अष्टांगिक मार्गाचा उल्लेख केला. पुढे 45 वर्ष बुद्धत्वाचे जीवन जगत असताना भगवंतांनी अगणित वेळा असंख्य वेळा आर्य अष्टांगिक मार्गाबद्दल उपदेश केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्या पहिल्याच दिवशी जे 22 प्रकारचे कर्तव्य करण्यासाठी दीक्षित बौद्ध लोकांना सांगितले, जे 22 प्रकारच्या प्रतिज्ञा ग्रहण करण्यासाठी सांगितले, त्यामध्ये एक प्रतिज्ञा आहे की मी आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करेन. हा अष्टांगिक मार्ग मनुष्याला समृद्ध बनविणारा आहे. अष्टांगिक मार्ग हा मनुष्याला सुशोभित बनविणारा आहे. अष्टांग मार्ग हा चतुरार्य सत्याचा सार आहे. आणि चतुरार्य सत्य म्हणजे भगवंतांचा प्रथम उपदेश आहे. धम्मचक्र प्रवर्तन या नावाने संपूर्ण विश्वामध्ये बौद्ध वाङ्मयामध्ये साहित्यामध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेला भगवंतांचा हा प्रथम उपदेश. जे काही सत्यवचन अगदी संक्षेपामध्ये यावेळेला आपण ग्रहण केले त्या सत्यवचनाच्या पुण्यप्रभावाने पुण्यप्रतापाने बुद्ध धम्म आणि संघ त्रिरत्नांच्या अनुकंपेने आपापल्या कुशल आचरण विचार व्यवहार बलाच्या साहाय्याने तुम्हा सर्वांना संपूर्ण विश्वातील सबंध मानव मात्रांना सर्व प्रकारच्या सत्स्वरूपांना सदैव सदैव सुख समाधान शांती लाभो, निरोगी दीर्घायू लाभो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांची जय. साधु धन्यवाद. साधु. साधु. धन्यवाद भंतीजी. आपण आर्य अष्टांगिक मार्गावर आज पुढची जी पायरी एक एक पायरी आपण समजावून सांगितली त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत. जे लोक आजारी असतील ते आजारातून बरे होत, ज्यांच्याकडे मृत्यू झाला असेल त्या दुःखातून परिवार मुक्त होत, शत्रूचेही कल्याण हो आणि मित्राचेही कल्याण हो, सर्व प्राणी मात्र सुखी हो ही मंगल कामना करण्याकरिता आपण हात जोडावे. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो,
सबका मंगल हो। 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे। निर्भय हो निरवैर बने सब, सभी निरामय हो। सबका मंगल हो। फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल, सबका मंगल हो। सबका मंगल हो। सब पाप सकरणं, कुशल उपसंपदा। सचित परियोदपनं, एतं बुद्धानुशासनं। धम्मं चरे सुचरितं, नतं दुच्चरितं चरे। धम्मचारी सुखं सेति, अस्मिन् लोके परमि च। न तावता धम्मधरो, यावता बहुभासति। योच अपम्पि सुत्वानं, धम्मं कायेन पश्यति। सवे धम्मधरो होति, यो धम्मं न पमज्जति। नाथि मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन, होतु मे जय मंगलम्। नाथि मे शरणं अय्यं, धम्मो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन, होतु मे जय मंगलम्। नाथि मे शरणं अय्यं, संघो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन, होतु मे जय मंगलम्। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया, बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया, धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया, संघं पूजेमि। सर्वांचे
आभार मानतो. बंतेजीचे आभार मानून आणि उद्याला आदरणीय नंदकिशोर दादा साळवे बाबासाहेबांची ग्रंथसंपदा यापैकी एक नवा ग्रंथ घेऊन ते त्या ग्रंथाचा परिचय आणि त्याचा हेतू स्पष्ट करतील, तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी या विद्वत्ता प्रचूर व्याख्यानाला आपण उपस्थित राहावं अशी विनंती करतो. उद्या भेटू सायंकाळी 7:30 वाजता याच लिंकवर. सर्वांचे आभार मानून सर्वांना जय भीम. हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो.